नाशिक महापालिकेत दुसऱ्यांदा कमळ फुलले. 100+ उद्दिष्ट गाठता आले नसले तरी नाशिककरांनी 7व्या पंचवार्षिक महापालिका कालावधीसाठी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या विकासनिष्ठ राजकारणालाच कौल दिलेला आहे. सलग दुसऱ्यांदा स्वबळावर निवडणूक लढवून बहुमताने सत्ता स्थापन करणारा भाजप हा एकमेव पक्ष ठरलेला 72 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरल्याने महापौर पदावर भाजपचा दावा निर्विवाद झाला आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस युतीला 29 जागांसह द्वितीय क्रमांक मिळालेला असून विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यात युती यशस्वी ठरली आहे. शिवसेनेला 26, राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळाल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 15 जागांसह आपले अस्तित्व राखू शकला, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला केवळ 1 जागेवर समाधान मानावे लागले. तर काँग्रेसने 3 जागा जिंकून महापालिकेत प्रवेश केला आहे. भाजपचे बंडखोर मुकेश शहाणे निवडून आल्याने एक अपक्ष नगरसेवकाचा मनपात प्रवेश झाला आहे. कोविडनंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AHA इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AHA इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.